लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली. जुलै ते मार्च मध्ये 33,000 कोटी रुपये खर्च झाले. याचा अर्थ 36,000 कोटी रुपये ठेवल्यामुळे आम्हा भगिनी म्हणजे आपल्या भगिनींची संख्या कमी होणार आणि त्यांची तरतुदी कमी होणार हे याच्यावरनं स्पष्ट होतं. स्पष्ट आहे की लाडक्या बहीण योजनेला कात्री लावण्यात येणार आहे. सुरुवातीला जे भाषण झालं त्याच्यामध्ये इतके टनेल इतके रस्ते आणणार, इथलं तिथे नेणार, करणार, असं करणार, देणार. अरे पण हे सगळेच करण्यासाठी आणणार कुठून? आणण्याच्या कुठल्याच वाटा दिसत नाहीत, फक्त रस्ते दिसत आहेत. पण ते येणार कुठनं, जाणार कुठे आणि त्यासाठी येणारे पैसे लागणार, येणार कुठून हे सांगायला कोणीही तयार नाही. एक साधी म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की फाटलेल्या संसाराला 17 ठिगळं. हे ठिगळं लावण्याचं काम केलेलं आहे अर्थमंत्र्यांनी. ते फार काही यशस्वी होईल असं वाटत नाही. आणि मध्येच त्यांनी जोरात घोषणा दिली, छत्रपती संभाजी महाराज की जय. मला अजितदादांना विचारायचं आहे, दादा, संभाजी महाराजांवरती निघणारी 30 नाटकं, 60 कादंबऱ्या, त्या कादंबऱ्या आणि नाटकं कोणाकडनं तरी वाचून घ्या आणि आपण खरंच संभाजी महाराजांचे निस्सीम भक्त असाल जसे आम्ही आहोत. जेव्हा राम गणेश गडकरींचा पुतळा पाडण्यात आला त्याचं खुलं समर्थन आम्ही केलं होतं. राम गणेश गडकरी यांच्या साहित्यामध्ये कायम छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान झाला. सतपात छत्रपती संभाजी महाराजांना इथल्या एका साहित्यिकांच्या वर्दळीने नको नको ते लिहिलं त्यांच्याबद्दल. आमची इच्छा एवढीच आहे की आपण जेव्हा इतक्या जोराने घोषणा दिल्या की आपल्या हृदयामध्ये कुठेतरी संभाजी महाराजांनी स्थान मिळवलेलं आहे, त्यांचं बदनामी करणारं साहित्य महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात मी बात करतोय अशी घोषणा आपण जेव्हा आपल्या अर्थसंकल्पाला उत्तर द्याल त्याच्यात कराल आणि याचा पाठपुरावा करून याला समर्थन द्याल अशी अपेक्षा करूया. नुसतं संभाजी महाराज की जय म्हणून होणार नाही, त्यांची बदनामी करणाऱ्यांना पण फटके दिले पाहिजेत. हे फटके शाब्दिक रूपात आपण द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे. जयंत पाटील महाराष्ट्रभरात आता 100% हिंदूंची मटण दुकान आम्ही स्थापन करतोय आणि कुठेही भेसळयुक्त मटण मिळणार नाही. आता हिंदूंच्या दुकानात जाऊन मटण घ्या असं त्यांना आव्हान केलं. हा बालिशपणा आहे, हा निव्वळ बालिशपणा आहे. त्याच्यावरती न बोललेलं बरं नाही. त्या गोष्टींमध्ये वाद घालण्याचा जयंत पाटिल साहब ने कहा कि पिछले साल आधे साल के लिए ही 36,000 करोड़ की तरतूद की लाडकी बहन योजना के लिए. इस बार ऐसा लग रहा है पूरे साल के लिए 33,000 करोड़ है. 3 महीने का. इस बार what is your reading into the reading is very clear as per the allocation. You can clearly get a feel that they are going to cut short all the ladkya bahins. All our darling sisters will have to face the economical cut.